फिरव ना आम्हाला जोऱ्यानं. जरासा लाल झाला पाहिजे ना तो कोयसा लवकर. हा फिरत जाय तसा बराबर. हा जोऱ्यानं फिरत जा आम्हाला. ओ भाऊ, बोला ना मावशीबाई, बोला बोला, काय म्हणता? हे खुरपे गिरपे पाजवायचे काय घेता म्हटलं तुम्ही? पैसे किती घेता? पहा ना आता, युवा आम्ही घेतो 50 रुपये आणि खुरप्याचे 30 रुपये घेतो बा. किती होते बापा मावशी पाजवायचे? खुरपे गिरपे लय आहेत का इवे गिवे? लय कायचे बापा, 2 इवे आहेत आणि 2 खुरपे आहेत. नाही म्या हातलं काय आता, तुमच्या इकडे जम्मा आहे ना पुरी. म्या हातलं काय पुऱ्या जम्माचेच घेता का पाजून? नाही हो बापा भाऊ, जम्माचा कोणी घरा बांधायला पुरते. आता सोमवारी पैसे द्यास लागतात की नाही? काढून घ्यायचे मग खुरप्याप्रमाणे. नाहीतरी बज्जळ खुरपे असले की कसं हात घेतात ना बायाचे. ते हात गेले तर चालतील, पण ते पैसे काटले की बाहेर जीवार येतात ना. म्हणून मग त्यापेक्षा जाऊ द्या बा, आपापलं पाचू सांगतं तर पाचवा, नाही तर मग चालवा बजड खुरपे. हो काय खुरपेच आहेत काय? अजून नाही का काही मावशी? कुराड गिराड कोपई गिपई काही आणा ना असेल तर पाजवायले. खुरपे जात ना घरी, कुराड आणि कोपई. आमच्या घरी काही एटी वावर नाही ना, त्याच्यानं काही कुराड आणि कोपईचं काम नाही पडत आम्हाला. बस आम्ही निंदे घेऊन जातो तर खुरपे निवे आहेत. का हो, पावशी देत होते का तुम्ही पाजून? पावशी गिवशी? नाही बा मावशी, पावशी गिवशी नाही पाजवल्या जात आमच्याजवळ. आता या भट्टीत ते जमत नाही ना. ते पावशा पाजवणारे, चाकू पाजवणारे ते येत असतात ना दाराईवर. त्याच्या जोडून घ्यायच्या धारा लावून. पावशी चाकू सरायला देतात ते लावून, कैचीली देतात. इनबाईच्या जिबीली देतात ते तो धार लावून कधी. काय म्हणता आबाजी, काय म्हणून राहिले? काही नाही रे, आला काय लवकर आला यंदा गड्या तू. नाही तर सरावनात येत असतं गड्या तू. नदीले पाणी गिनी असलं की येत असतं. हो आबा, यंदा पहिले आता तुमचं गाव घेतलं, आता पाहू पुढे पुढे. हो का रे, वावर घेतला म्हणतं का? वावर ह्यात त्याच्या मायले ऐकू येत नाही. अरे वावर नाही, यंदा तुमचं गाव घेतलं म्हटलं पहिल्या नंबरले. हो त्याच्या कुठे नादी लागून राहिले, त्याला कुठे ऐकून येऊन राहिलं. माझी वय जाते बा. हो काय, मागच्या वर्षी येत जाय जरा जरा ऐकू. आता ऐकू नाही येत म्हणता काय? बराबरला जाऊ बाबा भाऊ. 50 रुपये आणि 30 रुपये तर काही देणार नाही मी. मी देईन इव्याची 40 आणि खुरप्याचे 20 रुपये देईन बा. नाही हो मावशी, असं नका करू बापा. वाटलंच तर इव्याचे 40च द्या, पण खुरप्याचे निराणा 20 रुपये नाही पुरत मावशी आम्हाला. हबा खुरप्याचे 30 रुपये देजा. वाटलंच तर बा इव्यात 10 रुपये कमी करतो तुमच्यासाठी. हो ना, पण मग आता दुसऱ्याच तर दिवशी बज्जळ होता तो बा. मागच्या बाईनं तुमच्याजवळून मी पाजून नेलते इवे. दुसऱ्याच तर दिवशी तिकून आलो तर त्याचे दात पडले होते. यावेळेस चांगले दे जा बा पाजून, नाही तर मग मागच्या बाई सारखं थुकायला थुका नका लावून देऊ. नाही हो मावशी, आम्ही चांगलेच देत असतो बाप अजून. पण तुम्ही आता कोण्या वावरात गेले सान, एखाद्या एखाद्या एका हाताच्या वावरात गेले सान. लय मोठाला अळान असेल त्याच्यात. कायले अळान काढायलाच गेलत्या का तुम्ही? लय मोठमोठाले झाडं असतील आणि त्या झाडाईवर आता कुठे दम मारणार आहेत? शेवटी ते बी आहे तर लोखंडच आहे की नाही, लोखंडही झिजते ना. एक हाताच्या काला गेलते हो भाऊ मी. आमच्या घरच्याच वावरात गेलते आम्ही. 2-3 मागं झुंबर नाही नेलता की नाही एक इवा पाजून. तो इवा बी आणि मला इवा बी, आम्ही गेलतो दोघं मायले का घरच्याच वावरात गेलतो. पण आता काय काय जास्त गांजर गवत नव्हतं काही एवढं. होतं का बरी जरासं. पण आता घरचं वावर तर आम्ही चकच ठेवतो. नाही 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 मावशी, गांजर गवत नाही पाहिजे बरं. हं, ते गवत फारच जाली आहे ते गवत. हो, एक कधी इव्याचा दणका मारला तर इवा कामातूनच गमावते गांजर गवत. आता दिसतही नाहीत हो, एवढे एवढे गांजर गवत दिसतही नाहीत आता. आता सारे तन्नाशे काही ना खलास करून टाकले. मी काय म्हणते, कधी देसान मग? संध्याकाळी देसान का? संध्याकाळी देईन मग पाटण वापराले. हो हो, आता पाहा लागेल मावशी. आता हे जरासं 1-2 हे गाड्याच्या आखा बनवून आहेत आम्हाला. जमलंच तर उद्या सकाळ लोक होऊन जाईन का बरी तुमचं काम. का सरपंच, कुराड होती ना वाटते तुमच्या घरी? एक कुराड. वा वा, कुराड आहे ना आपल्या घरी. काहून काय काम होतं बा तुम्हाला? काही नाही म्हटलं, ते धुरे धारे छाटून घ्या आता. 1-2 दिवस काही लगन गिगन नाही. आता हे रिकामे कामं करून घ्या म्हटलं. माई लेकाजी मागच्या वर्षी वावरातल्या वावरातून चोरी गेली ना. नाही तर माझ्या तर घरी कुराड होती, चांगली कुराड होती राजा. बापरे, वावरातून चोरी केली का लागे?
खोपडीतून की काय पेटीतून गेली, मीटर पेटीतून गेली का लगे? पेटीतून नाही गेली ना हो. एकदा काय झालं, मी एकदा संध्याकाळी तिकडे पडितात गेलो छाटत छाटत. बसलो एखादा दिवसाचा काही आकार समजला नाही मले. बसलो तोडत तोडत एकदमच अंधार पडायला लागला. मी म्हटलं आता हे खोपडी गिपडीत न्यायापेक्षा इकडे इकडे खुटले घंस होता एक सरपंच साहेब. त्या कुठल्या घंसात त्याला टाकून मिळते कुऱ्हाड. चाललो आलो घरी. दुसऱ्या दिवशी होतं पांडूचं लग्न आपलं. मग काही वावरात जाणं झालं नाही. आणि तिसऱ्या दिवशी जाऊन पाहता तर काय वावरात कुऱ्हाडच नाही त्या घंसात. असं इकडे तिकडे आपण नसतो ठेवत बुवा आपलं सामान. आपण आपलं वावरातलं ते टीनशर्ट मध्ये ठेवून देतो आणि घरी चाललो येतो. काही भरोसा नाही ना हो शेषराव भाऊ, काहीच भरोसा नाही. पिंकरची तोटी म्हटलं बाहेर ठेवायलाही मुलाचा नाही. नाही हो बा सरपंच साहेब बाबा, काहीच बाहेर ठेवायचं मुलाचा नाही. त्या दिवसपासून बा मी अंधार पडो काही पडो आपल्या खोपडीत ठेवायचं, नाही तर आपल्या मीटर पेटीत ठेवायचं, पण सामान बाहेर नाही ठेवायचं. बरं आता शेषराव भाऊ तुम्ही इकडून दत्ताच्या घरा इकडून जासान गाव. त्या दत्ताच्या घरी आहे रे कुऱ्हाड देईल मी काल. काल आलता तो मागेली आणि सरपंच साहेब कुऱ्हाड द्या मला एक डांग तोडा लागते त्या घरावर की काय त्याच्या त्या लाईनच्या तारावर येऊन राहिली म्हणे. म्हटलं बा घेऊन जा. ती कसं तुटताट झाला काही तार गिर तर फुकट आपल्यावर येते ग्रामपंचायतवर ते, म्हणून मग कुऱ्हाड त्याच्या घरी आहे बा, घेऊन जा मग तेवढी. अरे बा त्याला दिली का हो तुम्ही सरपंच साहेब कुऱ्हाड? अरे बा त्या पोराचा काय खरा करायचं आहे, ते अवकानी पोर काय मग रे खुरपून याला मला हारपून टाकलं बाबा, वापिसच आणलं नाही. 100% मग त्याला जर दिलं असेल तुम्ही न तर मग मला ते पहिले पाजूनच आणायला लागेल, तशी कामात नाही पडणार ते. मग आता आण जा तेवढी पाजून. आपल्या गावात येलाय ना तो मामा येलाय त्याच्याजवळून घेऊन येत जा. कालच आलता तो किराण्याले. येलाय हात घेऊन ये जा पाजून त्याच्याजवळून. आला काय तो? कधी आला लेखाचा? काल आला वाटते तो. नाही तर परवा दिवशीच तर आलो मी तिकडून पाटलाच्या टेन्शनच्या इकडून. तटीच असते ना तो पाटलाच्या टेन्शनमध्ये. हो आता पाटलाच्या याच्यात असते तो, नाही तर कुठे जागा आहे आपल्याजवळ. तरी मस्त त्याची भट्टी गिट्टी मांडता येते आणि तटी कसं येणारा जाणाराही दिसते. कोणी बी काही नेते पाजवायले. एकटा झाला की काय? किराणा नेला म्हटलं काय दोघं नवरा बाबा आहेत का यंदा एक? नाही हो तो आणि त्याचा भासा. त्याची बायको नाही बा अजून आणली त्यानं इकडे. काय बायको आहे की नाही काय माहितलं का ते. हे बाबू दत्त्या तिकडे चालू ना, इकडे अंगाराम राहिला काय? तिकडे चालू ना. नाही चालू इकडे. आबाने गेलं बनवून गाड्या आम्हाला. चालू ना आम्ही ते अंगारून चालू मग चालू तर लोकांच्या अंगारून राहिला का तू? आबाने गेला बनवून. लोकांच्या अंगावर चालू मी. आमच्या आबाची तेवढी चालते. आमच्या आबाने आणलं बनवून म्हणून आम्ही चालून राहिलो लोकांच्या अंगावर. तू एवढी चालते तर तू आणलं बनवून आणलं लोटलाट काय करता आमच्या गाडं. थांब रे वय नाही रे खेळायचं आता हे. नाही तुला गाडं आणलं असतं बनवून. थांबतो त्यासाठी तर मी पिशल आणतो बनवून. थांब ना तू. ते गाडं मोडवर टाकतो माझ्या गाड्यानं. आमच्या नाही मोडत. आमच्या म्हटलं आमचे ते हे रेल्वेचे लोखंड लावलं आमच्या आबानं. सोपी नाही आमचं मोडतच नाही. ताच मोडीन तर सांगणार रे मग सांग ना कुठून आणलं बनवून तर मी बी आणतो ना बनवून. मग आपण दोघं खेळ जाऊ ना. पाय रे बुवा मग आबाने सांगितलं म्हणे कोणाला सांगू नको बरं. तो आपल्या गावात यायला गेले तो लोहार त्याच्याजवळून आणलं मग आबाने चुपचाप बनवून. मला सांगू नको त्याला. नाही ना बे मी काल समोराला चाललो. मी जातो लगे बनवून घेऊन आणतो. पाय आता त्यासारखंच गाडा आणतो बनवून मी.